बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. समोरच कपिल पाटील, दीपेश दिंडेकर यांना आपण पाहू शकाल. खूप चांगलं क्रिकेट. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. यावेळेला आपण पाहू शकताय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगलं क्रिकेट. यावेळेला आपण पाहू शकता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र अँड अतुल पाटील हे दोन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं आपण पाहू शकतायत. गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर संतोष दवणे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन संघांमध्ये अतुल पाटील एका साईडला आपण पाहू शकाल, तर एका साईडला फलंदाज आहे मिस्टर देवेंद्र. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना मिस्टर संतोष दवणे. पहिला चेंडू ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम यावेळेला जरूर केलं गेलं. एकदा येत असताना रितेश मात्र पुढे सरसावला गेला. संतोषने आतापर्यंत जबरदस्त किमया साध्य केले गेले. आपल्या बोटांतील जादू दाखवत असताना आपल्या फिंगरचा पूर्णपणे उपयोग करतोय. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा मात्र संतोष दवणेची कृती खूप छान आहे मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र देवेंद्रच्या बॅटमधून फटका चांगला आहे, परंतु जास्तीत जास्त उंची प्राप्त केली होती आणि प्रशांत कोणतीही चूक करत नाहीये फलंदाज. बॅक टू द डगआउट. बड्या गाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. गाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार. धावांची गती जर आपण पाहिली तर एक या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज योगेश पाटील जबरदस्त भिवंडीमधून खूप सुंदर क्रिकेट खेळत असताना आपण पाहू शकताय. ओपन गडातून जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळते आणि तोच योगेश पाटील, स्वतः उपसरपंच, परंतु क्रिकेटवरचं जिव्हाळा हे सातत्याने अकलोली ब्रँड ऑफ अकलोली आपण पाहू शकताय. संतोष दवणेचं मी कौतुक करेन. ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले, अचूक टप्पा, भेदक मारा, तिखट धारदार गोलंदाजी, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न मात्र स्ट्राईक एंडकडे आणण्याचा प्रयत्न करतोय मिस्टर अतुल पाटील. आणि तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय संतोष दवणेच्या हातखंडामधून. मॅग्निफिसंट बॉलिंग. लॉंग ऑफ थोडासा वाईडिश घेतला जातोय. लॉंग ऑनकडे आपण पाहू शकाल. जयराजला, प्रशांत डिप मिड विकेटला आपण पाहतोय. धनंजयला आपण पाहतो वाईडिश लॉंग ऑफ. यावेळेला सरळ बॅटने बॅक टू द बॉलर जरूर खेळला गेलाय. एक धाव तर निश्चित स्वरूपात जयराज पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं चेंडू फेकून झाले ते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना जनक राजा अकलोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो भिवंडी तालुक्यातून आणि ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करताना, तर डहाणू तालुक्यातून आणि पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करताना संघ झाई. यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र प्रशांतच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना. बॅक टू द डगआउट. गॉन. संघ परंपरेने चाललाय. संकट आली कितीतरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय. अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. एपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला
Thank you, DJ. धावांची गती जर आपण पाहिली तर 3 धावा हितेश सान्ने यांचा गोड आवाज, मात्र गोड आवाजाचे ध्वनी आणि सुंदर शब्दरचना आपल्याला पाहायला मिळते. आणि गेली 40 वर्ष मात्र एकविरा नायगाव एकजुटीने मात्र सुंदर खेळ करत असताना पाहायला मिळतो. ही एकी मात्र येणाऱ्या काळामध्ये सुद्धा टिकेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. युनिटी स्ट्रेंथ ऐक्य हे सामर्थ्य गणलं जातं आणि ते एकी मात्र यावेळेला एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. जय पाटील या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सरळ चेंडू विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संतोष दवणेने काय करामत आक्रमकता दाखवली आपल्या गोलंदाजी मार्कवर. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु उच्च विचार त्याच्या गोलंदाजीतून यावेळेला पाहायला मिळाले. अचूक टप्पा, भेदक मारा, कारण तुमच्याकडे स्विंग नसतील तरी चालतील परंतु लेंथ टू लेंथ गोलंदाजी करणं खूप गरजेची गोष्ट आणि ते मात्र यावेळेला जरूर करून दाखवलं गेलंय. म्हणतात ना, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. तुमचे प्रयत्न खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आणि जिम्मेदारीने जेव्हा जेव्हा तुम्ही चांगला खेळ करतील त्या त्या वेळेला तुमचं क्रिकेट खूप उंचावलं जाईल. परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच डाऊन द अर्थ जर तुम्ही राहिलात, जर पाय जमिनीवर ठेवलेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळलात तर डेफिनेटली तुमचं क्रिकेट हाय क्लास पाहायला मिळेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी, ब्लॉकमध्ये चेंडू रितेशचा पाहायला मिळतोय. धनंजय मात्र पुढे सरसावतोय. पहा, रणनीती बदलली गेली. पहिलं षटक संतोष दवणे मात्र स्ट्रायकर गोलंदाज पाहायला मिळतो, ओपनिंग गोलंदाज आहे आणि यावेळेला धनंजयला न देताना रितेशला मात्र पुढे आणलं गेलं. हे गेम प्लॅनिंग आहे आणि गेम प्लॅनिंग ज्या वेळेला मात्र करता तुमचं 2 गेम प्लॅनिंग असायला हवेत. गेम प्लॅन ए आणि गेम प्लॅन बी. जर एक फेल झाला तर दुसरा सक्सेस होतो. यावेळेला ऑफ तुमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं, यावेळेला मात्र चेंडू निघून जातोय. मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता चौकार. जाऊन पोचते फलकावर 8. महेंद्र त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावले होते. डबल माइंड मध्ये होते. असं वाटलं की चेंडू उसळी घेईल परंतु खालून निघून जातोय. ऑन साईडला जय पाटीलचा हा फटका फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केले गेलं. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळतोय आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोचते. जयराजने एक जबरदस्त क्षेत्ररक्षणाची साथ मिळवले आणि धावसंख्या जाऊन पोचते 9 धावा. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा मात्र योगेश पाटील मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत परंतु जयराजने काही जबरदस्त क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 85% चेंडू मात्र लॉंगॉन आणि मिडॉन मध्ये मात्र जयराजकडे गेलेत. धावांची गती फलकावर जाऊन पोचते. 10 धावा. चेंडू फेकून झालेत ते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. मला बॅटची एज घेत चेंडू मात्र फर्स्ट स्लिपकडे ट्रॅव्हल होत असताना डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु डिरेक्ट हिट न होताना मात्र एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. जे की सिंगलच्या माध्यमातून 1 धावेने धावसंख्या जनक राजा अकलोली संघाची जाऊन पोहोचते फलकावर. 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता चेंडू फेकून झाले ते 5. अजून सुद्धा 2 षटकं येणं बाकी आहेत. एक्झॅक्टली 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये मॅक्झिमम टोटल काय असेल याकडे डगआउटमध्ये लक्ष लागलंय आणि योगेश पाटीलवर खास करून एक्सपेक्टेशन असेल या खेळाडूच्या माध्यमातून. ऑन साईडला चेंडू मात्र निघून जाईल. धनंजय, व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंट, सुपर, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल फील्डिंग, सुपर. संघाच्या या वसुंधरेचा मान आम्ही राखलाय. हरजित असते खेळामध्ये हा विचार आम्ही जपलाय. धावांचा डोंगर बॉलरने आमच्या दिमागदारीने रोखलाय. फलंदाजाने समोरच्या टीमला धो 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 धुतलाय. अमर विवेकच्या खेळाचे साक्षी मैदान आहे. विशाल शैलूच्या जबरदस्त धनंजय, व्हॉट एफर्ट, अप्रतिम. हवे सूर यावेळेला मात्र जरूर मारला गेला आणि काय अप्रतिम जॉन्टी रोड्स ची आठवण करून देणारा हा क्षण पाहायला मिळाला. मात्र यूट्यूबच्या माध्यमातून 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचा हा झेल मात्र टिपलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर दुर्वेशने शॉर्ट लेगला
जबरदस्त सूर उडी मारून मात्र झेल टिपला गेला होता, परंतु हा सुद्धा मात्र तेवढाच सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. कारण डेनिस लेली तेच गोलंदाज ऑस्ट्रेलियन ज्यांनी सांगितलं की मानवाच्या आवाक्याच्या बाहेर जर झेल असेल तर त्याला अमानवीय झेल म्हणून संबोधला जातो आणि तोच झेल मात्र यावेळेला टिपला गेलाय. हॅट्स ऑफ असेल तो मात्र धनंजयला. तिसरं षटक मात्र वेळेवर निर्णय घेतला. प्रशांतला मात्र माघारी यावेळेला पाहायला मिळालं आणि तिसरं षटक या ठिकाणी जर आपण पाहू शकलात एकंदरीत धनंजयला पुढे आणलं गेलंय. खूप चांगलं क्रिकेट. यावेळेला धनंजय पुढे येत असताना यावेळेला फलंदाज आहे मिस्टर विशाल. विशाल आणि जय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डावखोऱ्या हाताचा फलंदाज विशाल यावेळेला खेळत असताना आपण पाहू शकाल. उजव्या हाताने धनंजय. दोन षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. या वेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा मात्र बॅकअप चांगला मिळतोय मिस्टर जयराज. लेग बायचा इशारा रुपेश कोळी यांच्या माध्यमातून येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. जनक राजा अकलोली संघाला पूर्णपणे दबावाखाली ठेवलं गेलंय. आतापर्यंत एक सुद्धा मोठा फटका आलेला नाहीये. मात्र एक मिसफिल्डचा फायदा मिळाला आणि प्रतिस्पर्धी संघाला बेनिफिट मिळालं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 12 धावा. कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. एकविरा क्रिकेट क्लब नायगावच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. अप्रतिम गुड डिलिव्हरी पहा. कॉन्फिडंटने मात्र धनंजयने शेवटच्या मोमेंटला कॉल केला की प्रशांत मी गोलंदाजी करतो. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. आय एम ऑलवेज रेडी. मी मात्र यावेळेला तत्पर आहे गोलंदाजी करण्यासाठी आणि यावेळेला करत असताना आपण पाहू शकताय हा तुमचा झाला सेल्फ कॉन्फिडन्स. अप्रतिम ऑफ साईडला अजय पाटीलचा सुरेख फटका ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव. महेंद्र पुढे सरसावतायत. फेकी करेपर्यंत मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड पाहायला मिळतं. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 13 रन्स 13 धावा या फलकावर. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. तर यावेळेला धावांवर लगाम लावला गेलाय. मात्र प्रश्नचिन्ह मात्र आमच्या प्रेक्षकांना सुद्धा पडला असेल की झाई संघाने टॉस जिंकून फलंदाजी का केली नाही. परंतु त्यांच्याकडे गोलंदाजी अटॅक चांगला आहे आणि यावेळेला मात्र धावांवर पूर्णपणे लगाम लावलाय आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहू शकतायत यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विशालचा. मात्र हा झेल सुटतोय त्या ठिकाणी. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले होते परंतु कॉलिंग झालं आणि एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 14 धावा 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला तिसरं. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. शेवटचे 2 चेंडू शेष राहतील तर एकूण पहिल्या इनिंगमधले 8 चेंडूचा खेळ शेष. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेच्या माध्यमातून एकविरा क्रिकेट क्लब नायगावने दाखवून दिलंय. ऑन साईडला फटका चांगला आहे. जयराज मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मात्र डबल माइंडमध्ये होता. एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय जनक राजा अकलोली जो भिवंडी तालुक्यातून ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करतोय. तर डहाणू तालुक्यातून झाई हा संघ पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. कारण 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं. पालघर जिल्हा नवीन प्रस्थापित झाला ज्याची लोकसंख्या 29,95,448 एवढी लोकसंख्या. एकूण 8 तालुके मोडले गेले. एकूण आमदार 6 खासदार 1. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहू शकता सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी फेकी करेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. स्वप्नील जबरदस्त यष्टीरक्षणाची भूमिका. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये 6च्या ॲव्हरेजने आतापर्यंत 18 धावा फलकावर. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः देवेंद्र बाद झाला. तदनंतर आपण पाहिलं तर विशाल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु देवेंद्र जर कदाचित टिकला असता तर धावांचा वेग वाढला असता. परंतु यावेळेला मात्र तसं झालं नाही आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत विशाल कोळी जे एकविरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत. एकविरा स्पोर्ट्स आता ब्रँड तयार झाला आहे. हे नाव नसून या ब्रँड तयार होत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. तो विशाल कोळी आणि जयप्रकाश कोळी 2 बंधू खूप चांगल्या प्रकारचं
गुड जॉब करत असताना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा, 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 6ची सरासरी यावेळेला आपण पाहू शकतायत. कालच्या दिवसात कर्नल तुषार जोशी यावेळेला आपल्याला पाहायला मिळाले, जे NSG कमांडो आपण पाहू शकलात आणि योगेश भाईंदरकर यांच्या विनंतीस मान देऊन मात्र अजून यावेळेला आपल्याला आर्मी बंधू पाहायला मिळतील. येत्या 2 दिवसांमध्ये त्यांची रेलचेल पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साईटला विशालचा हा फटका मात्र नाजूक फटका होता. फलंदाज या ठिकाणी बाद होताना विशाल यावेळेला बॅक टू द डगआउट गॉन. एकच संघ आहे, एक वीरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. ऋषी वाल्मिकी क्रीडांगणामध्ये क्रिकेटचे सामने रंगतात. बॅट बॉल म्हणतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 18 धावा फलकावर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 18 धावा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शेष. जय पाटील एक हार्ड हिटर बॅट्समन. 5 चेंडूचा खेळ शेष. पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त केली. अप्रतिम गुड डिलिव्हरी. काय जबरदस्त चेंडू यावेळेला पाहायला मिळत आहेत. असं नाही आहे प्रॉपरली, मात्र यावेळेला वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळत आहेत. कधी सबमरिंग चेंडू, कधी खालून, तर कधी यावेळेला जास्तीत जास्त जर आपण ऑब्झर्व केलं तर खालून चेंडू निघून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर मात्र स्थिरावली गेले. 18 धावा. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, मॅग्निफिसंट बॉलिंग बाय प्रशांत. 3 चेंडू यावेळेला पाहायला मिळतात. 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च करत असताना धावांवर लगाम यावेळेला 1 गडी बाद करत असताना धावांवर पूर्णपणे अंकुश लावला गेलाय. प्रॉपरली गोलंदाजी यावेळेला अचूक टप्प्यावर केली जाते. वाईट यॉर्कर जास्तीत जास्त चेंडू यावेळेला स्वप्नीलकडे. जणू काही स्वप्नील आणि प्रशांतमध्ये सराव सुरू आहे. यावेळेला त्या रडारमध्ये चेंडू आला. जय पाटीलच्या बॅटमधून एक खणखणीत दर्जेदार फटका. 6 धावा. संघाचे एक खेळाडू हाकेला एका जमतात. क्रिकेट असो की समाजकार्य मदतीला पटकन धावतात. योगेश भाऊ आधारस्तंभ, आशिष त्याला साथ हाय. निमी संजय रुपेश प्रमेश डायगोची क्या बात हाय. सचिन मनी जितेश आकाशवर संघाचा विश्वास हाय. 24 धावा फलकावर पाहायला मिळतात. 24 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला अप्रतिम सुरेख कमबॅक कसं करावं हे मात्र यावेळेला दाखवून दिलं गेलं. तत्पूर्वी 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 25 रन्स, 25 धावा. मात्र शेवटचा एकंदरीत चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद केला. स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची हे मात्र यावेळेला दर्शवून दिलं गेलं. मास्टर माइंड गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाने आपले 100% देत असताना आपण पाहू शकाल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ग्रीप बदलली होती आणि वेळेला एकदा वर्जित केली जाते. जय पवार आणि जय पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी एकच धाव आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. खूप चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहू शकलात. या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटच्या 4 षटकांचा खेळ यावेळेला फक्त राहिलेला आहे आणि 4 षटकांमध्ये काय रणनीती आपल्याला पाहायला मिळेल त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील या 4 षटकांमध्ये व्हॉइस ऑफ पांजू मिस्टर दिनेश जिकिनी आमचे जवळचे मित्र. तत्पूर्वी देऊया आपण डीजेला संधी.
तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विजयाकरिता आपण पाहतोय 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूमध्ये 27 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. प्रमोदजी शेडगे सर रजा घेत आहेत. बोईसर येथे नाईटची स्पर्धा सुरू आहे, तिथे मात्र प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतील संध्याकाळच्या सत्रामध्ये. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जयराज, दुसऱ्या बाजूला स्वप्नील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 27 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा सामना आहे, कोणता संघ अंतिम 4 मध्ये धडक घेईल. 27 धावांचं लक्ष, गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन, चेंडूला बलवला जात आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू बोलतोय. वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जाईल. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि 2 धावे सहित मात्र श्रीगणेशा होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक अतुल गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपण पाहतोय. 27 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले गेले. गुड डिलिव्हरी, अप्रतिम खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता आणि तितकंच चांगल्या पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. 1 धाव अर्जित करत असताना आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. 3 धावा, 3 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली. संतोष दवणे याचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण ड्रिप करणारे चेंडू सातत्याने ज्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये हाताळले गेले. अचूक टप्प्यावरती मारा करत असताना डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून रनवे मध्ये थोडासा बिघाड होत असताना आपण पाहतोय. धावांची गती 3 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी चेंडू आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा निघून जातोय. बॅटच्या माध्यमातून ही धावा येत असताना आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. 4 धावा. तर मापक असं आव्हान आहे. 27 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल डबल वरती निर्भर झाले तरी सुद्धा मात्र हे आव्हान सहजरित्या पूर्ण केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. हे 2 फलंदाजांना ठाऊक आहे. यावेळेस मात्र पॅड वरती हा चेंडू होता ऑन साइडला. जबरदस्त कणकर स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या वरतून 6 धावा. ओली बड्यान गाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार धन्यवाद क्रिकेटला डीजे. रंग धावांची गती हाय. फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 10 धावा, 10 रन्स ऑन साइडला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी जेल निसटला जातोय. 1 धाव येत असताना कॅचेस विन द मॅचेस. खूप चांगल्या पद्धतीने मात्र रनिंग कॅच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी जेल निसटला जातोय. जीवनदान पाहायला मिळते आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 11 धावा, 11 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. सरळ बॅटने लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. ऑन ड्राईव्ह पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. 1 धाव अर्जित करत असताना एका धावेला दुसऱ्या धावांमध्ये कन्व्हर्ट केलं गेलंय. 2 धावा आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती एकंदरीत पाहिले तर 13 रन्स, 13 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र चेंडू आहेत ते 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयाकरिता 14 धावांची गरज. या आपण ऐकूया डीजेला. एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. धन्यवाद डीजे. तर धावांची गती फलकावरती 13 रन्स, 13 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. देवेंद्र येतोय गोलंदाजी मार्क वरती. 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयाकरिता 14 धावांची आवश्यकता आहे.
खूप चांगला भरदार खेळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. जयराजाच्या बॅटमधून एक षटकार ठोठावला गेला, मात्र गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली, जकडून ठेवलं गेलं होतं अकलोली या संघाला. खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. वाईट ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू बोलतोय. एक धाव दुसऱ्या धावेला मात्र निघालेत आणि 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचते धाव फलकावरती. एकंदरीत पहिले तर 15 धावा, 15 रन्स. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना सिंगल डबलवरती निर्बल होत असताना चांगल्या चेंडूंचा सन्मान केला जातोय. तर सिंगल डबलच्या माध्यमातून धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीपीच एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. 4 धावा, चौकार. धन्यवाद डीजे. 4 धावे सहित संघाची धावसंख्या एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 19 रन्स, 19 धावा. आता मात्र 8 धावांची अजूनही गरज आहे. काय जबरदस्त या 2 बंधूंच्या जोडीने काही जबरदस्त खेळ दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते तत्पूर्वी रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन होतंय. गडी बाद. 40 वर्षे जुना हा संघ परंपरेने चाललाय. संकट आली कितीतरी कुणापुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो धन्यवाद जाण डीजे. आहे. तर नवीन फलंदाज धनंजय येतोय मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती एकंदरीत पहिले तर 19 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. देवेंद्रच्या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. गोलंदाज सज्ज होतोय देवेंद्र. लोअर फुल टॉस चेंडू इंटू द गॅप मध्ये सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं जातंय. आउटफील्ड थोडंसं स्लो आहे आणि तत्पूर्वी क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावला जाईल. चेंडूला थांबवलं जातंय. 3 धावा काही रोखू शकत नाहीत आणि 3 धावे सहित संघ जाऊन पोचते धाव फलकावरती. 22 धावा, 22 रन्स. 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. एकांतिक सामना जिंकून देण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय 2 फलंदाज. 1 साइडेड हा सामना पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस 6 चेंडू होता. ऑन साइडला चेंडू हवेत आहे आणि फलंदाज बाद होतोय जेलबादच्या माध्यमातून. गडी बाद. लोअर फुलटॉसचा चेंडू होता. या लोअर फुलटॉसच्या चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या एलिमिनेशन बनवू शकला नाही फलंदाज. आपण पाहतोय धनंजय आणि जेलबाद कर्वे बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे. देवेंद्र याच्या षटकातील विजयाकरिता अजूनही 5 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. प्रशांत येतोय नवीन फलंदाज. खूप चांगली स्पर्धा, अप्रतिम आयोजन, नियोजन, ऑल इज वेल अशी ही स्पर्धा एकविरा नायगावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4 दिवस क्रिकेटचा हा रणसंग्राम लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत नायगाव परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. रनसिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू वळतोय. 1 धाव अर्जित केले गेले. दुसऱ्या धावेसाठी निघाले दोन्ही फलंदाज आणि तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत पहिले तर 24 धावा. आता मात्र चेंडू आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये 3 धावा हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत जियांशी 11 विपक्ष उमेळा पहिला सामना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये पांजूस्फोट पांजू विपक्ष NCC नायगाव हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. एकविरा नायगाव विपक्ष उमेळमान हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला चेंडूला मात्र बिरकावून दिले गेले. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे आणि विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय जयराज याच्या बॅटमधून येत असताना आणि विजयी ठरला जातोय संघ. आपण पाहतोय अंतिम 4चे दरवाजे ठोठावले गेलेत. झाई 11
डहाणू या संघाने मात्र आपण पाहतोय बहरदार खेळ करत असताना सातत्याने विजयी घोडदौड चालूच ठेवली गेली मैदानाच्या आतमध्ये आणि जबरदस्त